मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITI फायनल एक्झाम बाबत अपडेट आहेत। तर प्रॅक्टिकल एक्झाम हॉल तिकीट किंवा त्याला ॲडमिट कार्ड्स म्हणतात, त्याचबरोबर CBT एक्झाम डेट आणि CBT एक्झाम ॲडमिट कार्ड्स किंवा हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचे आहेत किंवा कुठे तुम्हाला येणार आहेत याच्याबद्दल आणि तारीख कोणती आहे हे पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आता प्रॅक्टिकल एक्झामची तयारी तर झालेलीच आहे, CBT एक्झामची सुद्धा तयारी करायची। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। मित्रांनो, इथे आता DGT कडून सर्क्युलर सतत येत आहेत एक्झाम बाबत। तर इथे प्रॅक्टिकल एक्झामचे सर्क्युलर्स आता आज पण पडलेला आहे, बऱ्याच गाईडलाईन्स कशा आहेत, प्रॅक्टिकल एक्झाम कसं घ्यायचं आहे याच्याबद्दल डिटेल आहेत। तर इम्प्लिमेंटेशन ऑफ सेंट्रलाइज्ड प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे हे जे 7 ट्रेड आहेत यांच्याशी जे काही अपडेट आहेत ते आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण बघितले आहे। तर 7 ट्रेडचं एक्झाम जे असणार आहे ते DGT कडून जवळजवळ काय केलं जाणार आहे, त्या ठिकाणी पूर्ण प्रश्नपत्रिका किंवा डिटेल्स जे काय आहे ते DGT कडून दिलं जाणार आहे। तर याच्याबद्दल याच्यापूर्वी सुद्धा वेबसाईटवर त्यांनी प्रत्येकाची प्रश्नपत्रिका, प्रॅक्टिकल डेमो क्वेश्चन पेपर सुद्धा अपलोड केले आहेत। तर ते तुम्ही जाऊन बघू शकता, भारत स्किल वेबसाईटला या ठिकाणी दिलेले आहेत। कशा प्रकारे भारत स्किल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक माहिती एक्झाम संबंधी दिसते। तर इथे CTS मध्ये तुमच्या ट्रेड जो दिलेला आहे 7 ट्रेडपैकी त्याच्यामध्ये टच करायचा। आता समजा इलेक्ट्रिशियन असेल तर त्याच्या प्रश्नपत्रिका डेमो क्वेश्चन पेपरसुद्धा या ठिकाणी मॉक टेस्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला डेमो ट्रेड मॉक टेस्ट PDF, ट्रेड प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशन क्रायटेरिया, ट्रेड प्रॅक्टिकल क्वेश्चन पेपर फर्स्ट इयर सेकंड इयर हे सुद्धा दिलेलं आहे। म्हणजे इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन पेपर येणार आहे आणि त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा कशा प्रकारे होणार आहे याची डिटेल सुद्धा यामध्ये दिलेली आहे। हा क्वेश्चन पेपर फक्त सॅम्पल पेपर आहे, त्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर या 7 ट्रेडचे येणार आहेत। अशा गाईडलाईन्स कंटिन्यू येत आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपर हा वेगवेगळा असणार आहे। पहिल्या दिवशी वेगळा, दुसऱ्या दिवशी वेगळा, तिसऱ्या दिवशी वेगळा, हे या 7 ट्रेडच्या बाबतीत आहेत। तर आता नेमकी परीक्षा कधी असे बरेच जण विचारत आहेत। तर शेड्यूल जे आले होतं रिवाइज हे यामध्ये आता तुमची हॉल तिकीट कधी येणार आहे, तर आता 23 जूनपासून 10 जुलैपर्यंत तुमची हॉल तिकीट डाउनलोड केली जाणार ही प्रॅक्टिकलची। आणि परवा सगळ्यांना टेस्ट मेसेजसुद्धा गेलेले आहेत की तुमची हॉल तिकीट आता जनरेट होत आहेत। तर 23 जून ते 10 जुलैपर्यंत तुमची प्रॅक्टिकल, ज्यांची एक्झाम 6 जुलैला आहे त्यांची 3-4 जुलैलाच प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड होतील आणि एक्झाम तुमची 6 जुलैला आहे ज्युनियरची। सिनियरची 10 जुलैला आहे, म्हणजे त्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस तुम्हाला हॉल तिकीट मिळूनच जाणार आहेत। वेबसाईटवरून डाउनलोड, तुमच्या ITIच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा SID वरून सुद्धा तुम्ही SID पोर्टलला भेट दिल्यानंतर तिथे सुद्धा तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच आहेत। आता इथे CBT एक्झाम जी आहे, प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर CBT एक्झाम तुमची येणार आहे ती 3 जुलैपासून सुरू होतील ते 3 ऑगस्टपर्यंत एक्झाम जी आहे ती CBTची, म्हणजे 3 जुलैपासून हॉल तिकीट डाउनलोड होतील। म्हणजे साधारण 7, 8, 10 तारीख झाल्यानंतर लगेच CBT एक्झाम शेड्यूल आहे ती 9 जुलैपासून ही CBT एक्झाम 3 ऑगस्टपर्यंत संपणार आहे। त्यामुळे लगेच अभ्यासाला लागा। ज्यांनी अद्याप अभ्यास सुरू केला नसेल त्यांना विनंती आहे की तुम्ही अभ्यास MCQs सोडवायला सुरुवात करा आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जी काही लिंक देणार आहे त्याचा व्हिडिओसुद्धा वेगळा सेपरेट बनवला जाईल। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। लवकरच हॉल तिकीट डाउनलोड होतील आणि एक्झामला तुम्हाला सामोरं जायचं आहे। तर धन्यवाद, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत।